खाल्ले का आजीच्या हातचे असे चुलीवरचे दही धपाटे आणि पाटीवरचे पण खाल्ले का धपाटे? चला मग आपण बी बघू असे दही धपाटे कसे बनवायचे, तर कमी साहित्यात कमी वेळात चटकीपट रेसिपी तयार होते. चला मग रेसिपी सुरू करू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. तर इथं प्लेटमध्ये घेतलेलं आहे 2 वाटी मी ज्वारीचं पीठ. तर त्यामध्ये टाकून दिलेलं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ. त्यामध्ये टाकून दिलेलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हळद, 1 चमच ठेचा ठेचून घेतलेला हिरव्या मिरचीचा, चवीप्रमाणे मीठ. यामध्ये याला मिक्स करून घेते अगोदर हे मी. मिक्स केल्याच्या नंतर यामध्ये टाकून देते अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. नंतर यामध्ये टाकून देते बारीक चिरून घेतलेला कांदा. परत मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ यामध्ये. याला मिक्स करून घेते अगोदर हे मी. त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून कणिकेचं मळून घ्यायचं. जास्त पण पातळ मळायचं नाही आणि घट्ट पण नाही, एकजीव होईपर्यंत. इथे असं कणिक मळून तयार झालेलं आहे आपलं. हे पाहू शकता तुम्ही. एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचं असं. आता लगेच घेऊ आपण धपाटे बनवायला. त्यासाठी इथे दस्ती काय पण घ्यायचं आणि असं पाण्यातून बुडवून काढायचं. यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं. नंतर हे कपडा कोळपाटावर लाटून पसरवून घ्यायचा. नंतर थोडा कणिकाचा गोळा घ्यायचा. आता थालीपीठ हे पाण्याचा हात लावून इथे एवढ्या गोल असं छोट्या मोठ्या आकाराचे आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता धपाटे. मी एवढा आकार दिलेला आहे. आता याच्या मधोमध असं छोटंसं छिद्र पाडून घ्यायचं आणि थोडेसे बाजूनं पण पाडून घ्यायचे वाटलंच तर, कारण आपलं धपाटं फुगू द्यायचं नसते. फुगलं तर हे बरोबर भाजणार पण नाही. आता धपाटं घेऊ भाजून हे आपण. तर त्यासाठी धपाटं भाजून घेण्यासाठी मी गॅसवर तवा ठेवून दिलेला आहे. तवा गरम झालेला आहे. आता त्यावर थोडंसं अगोदर मी तेल लावून घेते सर्व साईडनी. नंतर हे धपाटं यावर टाकून देते तव्यावर. नंतर थोडं हातानं वरून दाबायचं आणि आपली दस्ती हे काढून घ्यायची. आता खालची साईड खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची. थोडंसं आता तेल लावून घेते मी. आता तेल सर्व साईडने टाकून येते. खालची साईड खरपूस भाजून तयार आहे. आता मी पलटी करून घेते. वा, म्हणतात की जसं की ज्या बाईला धप्पाटे पोळी पुरणाची येते ती बाई लय स्वयंपाकात सुगरण. आपल्याला पण जमते ना पोळी पण आणि धपाटे पण अशा पद्धतीने जर केले तर. तुम्ही पाटीवरचे धपाटे खाले असतील, असे पण धपाटे खाले असतील गावाकडे चुलीवरचे. पण आता आपण आज गॅसवर बनवणार आहोत असे धपाटे. चुलीवरले खायला आवडतात का पाटीवरले धपाटे? कोणी कोणी पाटीवरले पण धपाटे खाले असतील. आजीच्या हातचे म्हणा, मम्मीच्या हातचे म्हणा. इथे धपाटा भाजून आहे, मी काढून घेते आता प्लेटमध्ये.
तर इथं तयार आहेत आपले असे खाण्यासाठी दही, धपाटे आणि हिरव्या मिरचीचा ठेचा शेंगदाण्यामधला आणि अशी काकडी. वा, काय मस्त हा. तुम्ही पण खाल्ले का आजीच्या हातचे असे चुलीवरचे दही धपाटे आणि पाटीवरचे पण खाल्ले का धपाटे? कशी वाटली रेसिपी दही धपाट्याची कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू अशा साध्या सोप्या रेसिपी तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट खात राहा.